वेलकम टू ईगल कोचिंग क्लासेस. बाळांनो, आज आपण इयत्ता 9वीचा अल्जेब्राचा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट्स याच्याबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. सेट्स म्हणजे काय? सेट्स म्हणजे संच. संच म्हणजे काय असतो? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट ऑर एनी पीसेस ऑर एनी समथिंग, त्याला आपण काय म्हणतो? सेट्स म्हणतो. उदाहरणामध्ये शाळा असते, शाळेमध्ये विद्यार्थी असतात, विद्यार्थ्याचा काय झाला? सेट झाला. त्या ठिकाणी तुकड्या असतात, शाळेतल्या तुकड्या म्हणजे शाळेतले काय झाले? त्या ठिकाणी याला म्हणतो ग्रुप ऑफ जे क्लासेस आहेत किंवा ग्रुप ऑफ जे स्टुडंट्स आहेत ते या ठिकाणी काय असतात बेटा? सेट्स असतात. या ठिकाणी प्रॉपर आपण डेफिनेशन पाहू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये एव्हरीडे लाईफ मध्ये आपण काय करत असतो? अनेक प्रकारचे ऑब्जेक्टचा कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. उदाहरणामध्ये एखादी टीम आहे, क्रिकेटची टीम, तो पण काय 11 जणांचा संच आहे. त्याच्यानंतर समजा त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे कलेक्शन ऑफ फ्लावर्स जे आपण बुके म्हणतो, त्या बुकेमध्ये आपल्याला जाणवतं हे काय आहे? एका प्रकारचा सेट आहे. सेट म्हणजे काय? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, त्याला आपण काय म्हणत असतो? सेट म्हणत असतो. आता सपोज दॅट एक वीक आहे, एक आठवड्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो बेटा? संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि त्याच्यानंतर काय असतं बेटा? सॅटरडे आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. ठीक आहे. मग आता दुसरा जो आहे हॅपी पीपल इन युअर टाउन, हे सुद्धा आपल्याला काय करता येतं? सेट आपल्याला करता येतं. आणि ह्या ठिकाणी बघा बेटा एका आणि हे कधी सेट करता येतं? ज्यावेळेस जर समजा त्यांनी एक्सप्रेस केलं किंवा त्यांनी त्या पद्धतीने जर प्रेझेंटेशन केलं किंवा सांगितलं आणि आपण जर तो डाटा कलेक्ट केला तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो किंवा यांचा आपण सेट काढू शकतो. उदाहरणामध्ये कलेक्शन ऑफ डेज ऑफ ए वीक पहिला आपण पाहिलं आणि पहिल्या एक्झाम्पल मध्ये जे ऑब्जेक्ट होते हे क्लिअरली आणि आपण डिफायनेटली सांगू शकत होतो, डिसाईड करू शकत होतो. आणि हे ऑब्जेक्ट काय करतात? एक कलेक्शन असतो किंवा दुसऱ्यामध्ये एखादी ऑब्जेक्टचा कलेक्शन असतो किंवा नसतो. ज्या ऑब्जेक्टचा कलेक्शन असतो त्याला काय म्हणायचं? आपण सेट म्हणायचं. लक्षात घ्या. अशा जे टाईपचे सेट्स असतात त्यांना म्हणतात वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज सेट. वेल डिफाईन्ड म्हणजे काय? ठराविक. आता उदाहरणामध्ये लॅबोरेटरीमध्ये किती आपल्याकडे डाटा आहे किंवा किती आपल्याकडे त्या ठिकाणी इक्विपमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा डाटा असतो. म्हणजे हा काय? वेल डिफाईन्ड सेट आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलं? हॅपी पीपल इन टर्म्स, रिलेटिव्ह टर्म. आता समजा या ठिकाणी हॅपी पीपल म्हणजे काय? आनंदी पीपल. मग काही जणांच्या म्हणण्यानुसार पंकज मे बी हॅपी बाय रेखाज ओपिनियन. एकाच्या दृष्टिकोनाने दुसरा हॅपी राहू शकतो आणि एकाच्या दृष्टिकोनाने तोच व्यक्ती कसा असू शकतो? उदासीन असू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण प्रॉपरली सांगू शकत नाही. मग त्याला काय म्हटलं जातं? तर पहा, द कलेक्शन इज नॉट वेल डिफाईन्ड. आणि हा जो आहे वेल डिफाईन्ड नाही, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपरली सेट म्हणता येत नाही. बट मी पहिल्यांदा पण सांगितलं, तो जर व्यक्ती स्वतःहून जर त्या ठिकाणी मेन्शन केलेला असेल आणि त्या ठिकाणचा डाटा त्या पद्धतीने जर असेल तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सेट आपण तयार करू शकतो. जसं की आपल्याला याच्यामध्ये एक्झाम्पल सोडवायची. काही विद्यार्थी जे असतात क्रिकेट खेळणारे आहेत, काही विद्यार्थी जे आहेत ते खो खो खेळणारे आहेत, काही विद्यार्थी क्रिकेट पण खेळतात आणि खो खो पण खेळतात. अशा प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी फाइंड आउट करता येतात. आता पुढे पहा बेटा, कन्सिडर द फॉलोइंग कलेक्शन. आता ऑल स्टुडंट इन अ क्लास, एका क्लासमध्ये किती विद्यार्थी माहिती असतात ना? हो, माहिती असतात. मग ह्याला काय म्हणायचं बेटा? सेट म्हणतात. मंथ्स ऑफ इयर, वर्षातले किती महिने असतात? 12 महिने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. त्याच्यानंतर ब्रेव्ह पीपल फिक्स सांगता येतात का? माझ्या दृष्टिकोनाने तू ब्रेव्ह असू शकतो, पण तुमच्या दृष्टिकोनाने तू ब्रेव्ह आहे का? नाही. मग ह्याला आपण वेल डिफाईन्ड कलेक्शन म्हणता येईल का? नाही. मग हा सेट म्हणता येईल का बेटा? नाही. मग पुढे पहा, हा पण असा काही क्रायटेरिया असेल की त्याच्या अनुसार जर ब्रेव्ह ठरवायचा असेल, मग त्या क्रायटेरियामध्ये जर तो व्यक्ती बसत असेल तर त्यावेळेस आपण तशा पर्सनचा किंवा त्या व्यक्तींचा आपण संच तयार करून तशा प्रकारची लिस्ट तयार करू शकतो. आणि जर आपण लिस्ट करायला जर सक्सेसफुल झालो तर त्यावेळेस आपण त्यांना सेट म्हणू शकतो. कलेक्शन ऑफ नंबर्स 2, 4, 6, 8 ह्या ठिकाणी कलेक्शन जो दिलेला आहे आपल्याला, समजा काय म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं? कलेक्शन ऑफ नंबर 2, 4, 6, 8. कलेक्शन 1, 2 and 4 आर द सेट्स बट 3 इज नॉट अ सेट. समजा कन्सिडर अ सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर. पहिले 5 नॅचरल नंबर काय बेटा? नॅचरल नंबरची सुरुवात ही 1, 2, 3, 4, 5 पासून सुरुवात होते. होल नंबरची सुरुवात 0 पासून होते. मग आपल्याला ह्या ठिकाणी पाहायचं आहे की पहिल्या 5 नंबर जे आहेत 1, 2, 3, 4, 5 वी रिप्रेझेंट धिस सेट मॅथमॅटिकली ऍज फॉलोज. लक्षात घ्या, सेट मेन्शन करत असताना काही क्रायटेरिया दिलेले ते तुम्हाला फॉलो करावंच लागतं, अन्यथा तुम्हाला परीक्षेला मार्क दिले जात नाही. सर काय क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी? बाळ एक लक्षात घे. त्याच्यामध्ये काय असतं? समजा तुम्ही या ठिकाणी बी इक्वल टू दिला,
हा जो तुम्हाला ब्रॅकेट दिसतो बेटा त्याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात. कर्ली ब्रॅकेट पहा, हा जो तुम्हाला ब्रॅकेट दिसतोय ह्याला व्यवस्थित काढायला शिकायचं. ह्याला काय म्हणतात? कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट असं म्हटलं जातं. आणि या कर्ली ब्रॅकेटच्या म्हणजे ते तुम्हाला जे किमती दिसतात 1 2 3 4 5 स्वयंसो जे काही असतील ह्याला म्हणतात इलेमेंट. ह्याला काय म्हणतात? इलेमेंट म्हणतात. आणि प्रत्येक जो इलेमेंट आहे तो इलेमेंट काय केला जातो? कॉमा देऊन सेपरेट केला जातो. काय देऊन सेपरेट केला जातो? प्रत्येक इलेमेंट हा आपल्याला काय करता येतो? कॉमा देऊन आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतो? सेपरेट आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. मग ठीक आहे. पण आता आपल्याला पुढच्या साईडला पाहिजे काय त्याच्याबद्दल आपल्याला अनेक टाईप सेटचे आपल्याला विविध प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल. बाळांनो तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी आपण जे म्हणलं समजा जे आपण एलिमेंट्स आपण रिप्रेझेंट करणार आहे कर्ली ब्रॅकेटच्या आत त्यांना ऍक्च्युअली कॅपिटल लेटर मध्ये लिहिलं जातं. हे द कॅपिटल लेटर बी रिप्रेझेंट अ सेट. ह्या चित्रामध्ये तुम्ही जे काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये जे पाहिलं बाळांनो की हा जो बी आहे, बी काय आहे बेटा? बी म्हणजे सेट आहे. कुणाचा सेट आहे? नॅचरल नंबरचा. नॅचरल नंबर किती पर्यंत? 1 2 3 4 आणि 5 पर्यंत आहे. मग ह्या ठिकाणी पाहिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या, पहा बी जे आहे काय करतो? रिप्रेझेंट करतो सेटला. त्याच्यामध्ये कॅपिटल ए बी सी एक्स वाय झेड स्वयंसो जे असतील हे काय करतो? कधीही बाळांनो सेट दाखवण्यासाठी कॅपिटल लेटरचा वापर करतात. कधीही सेटला दाखवण्यासाठी कॅपिटल लेटरचा वापर करतात. ए टू झेड कोणत्या लेटरने तुम्ही करू शकता, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. आणि जो प्रत्येक मेंबर मी जे आता सांगितलं मधल्या साईडला असतो, प्रत्येक मेंबर जो त्याच्या आत असतो, प्रत्येक मेंबर समजा आताच काय म्हटलं, समजा बी आहे, समजा त्याला आपण रिप्रेझेंट केलं. हा काय केलं बेटा? बी म्हणजे काय? सेट आहे. आणि ह्याच्यामध्ये जे असतात त्याला काय म्हटलं जातं? एलिमेंट म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? एलिमेंट म्हटलं जातं. जे एव्हरी मेंबर आहे सेटचे ह्याला म्हणतात एलिमेंट. हे मेंबर कोणाचे बेटा? सेटचे. ह्याला काय म्हटलं जातं? एलिमेंट म्हणतात. आणि त्यांना काय केलं जातं? स्मॉल लेटर्सने डिनोट करतात. ह्याला कशाने करतात? कॅपिटलने. आणि ह्याला कशाने करतात बेटा? स्मॉल लेटर्सने त्या ठिकाणी काय करत असतात? डिनोट करत असतात. बाळांनो समजा इफ ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. आता समजा उदाहरणामध्ये ए बरोबर दिले तुम्हाला अशा पद्धतीने. मग हा ए कुणाचा एलिमेंट आहे बेटा? एचा. कोणत्या एचा? कॅपिटल एचा. हा स्मॉल ए काय आहे? त्या ठिकाणी एलिमेंट आहे. आणि आपण ह्याला काय करू शकतो? ए बिलॉंग्स टू ए. काय करू शकतो बेटा? ए बिलॉंग्स टू ए. ह्याला म्हणतात बिलॉंग्स. ह्याला काय म्हटलं जातं? लक्षात ठेवा, बिलॉंग्स म्हणतात. काय म्हणतात? बिलॉंग्स. म्हणजे हा स्मॉल ए कशाच्या आत आहे बेटा? कॅपिटल ए मध्ये आहे. म्हणजे सेट एच्या मध्ये हा स्मॉल ए आपल्याला आहे. त्याला असं वाचतात ए बिलॉंग्स टू सेट ए. ए बिलॉंग्स टू सेट ए म्हणतात. किंवा दुसऱ्या एका पद्धतीने वाचता येतं, स्मॉल ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. स्मॉल ए इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला वापरता येतं. किंवा ए इज अ मेंबर ऑफ द सेट ए. काय वाचता येते बेटा? हा जो ए आहे कुणाचा मेंबर आहे? एचा. कोणत्या एचा? कॅपिटल एचा. कॅपिटल ए काय आहे? सेट आहे. स्मॉल ए काय आहे? एलिमेंट आहे. म्हणून या ठिकाणी काय वाचता येतं? ए इज अन मेंबर ऑफ द सेट ए. अशा पद्धतीने वापरता येते बेटा. इफ ए इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए. जर समजा ए जर एलिमेंट एचा सेट जर समजा स्मॉल ए लेटर हा ए चा एलिमेंट नाही, म्हणजे तो ए मध्ये येत नाही, तर त्यावेळेस त्याला कसं वाचत बघा बेटा. ह्या सिम्बॉलला ह्याला डज नॉट बिलॉंग. काय म्हणायचं? डज नॉट बिलॉंग म्हणतात. ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. ह्याला असं लिहायचं, ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. असं बार मारायचं. मग पुढे पहा, इथं दिले बघा छोट्या अक्षरामध्ये. आणि ह्याला कसं वाचतात? ए डज नॉट बिलॉंग टू द सेट ए. किंवा ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ द सेट ए. अशा प्रकारे ते आपण वाचू शकतो. किंवा अजून एक पद्धत आहे, ए इज नॉट मेंबर ऑफ सेट ए. कोणता ए? स्मॉल ए. स्मॉल ए काय असतात? एलिमेंट असतात. कॅपिटल ए काय असतो? सेट असतो. आणि ह्याला काय म्हटलं जातं? समजा हे ए आहे, ए झाला सेट.
हे काय म्हणतात कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये जे काही समजा तुमचा ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे, हे सर्व लिहित असताना स्मॉल लेटर मध्ये लिहिलं जातं किंवा नंबर मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. आणि केल्यानंतर तुम्हाला एंडिंगला हे क्लोज करावं लागतं. आणि प्रत्येक वेळेस बाळांनो सेपरेट करत असताना तुम्हाला कॉमा देऊनच सेपरेट करावा लागतो. आणि एक विशेष म्हणजे एक नंबर परत रिपीट होत नाही. समजा ए तुम्हाला दिसतोय, परत तुम्हाला ह्याच्यामध्ये ए वगैरे दिसणार नाही दिसणार. बी आहे, परत तुम्हाला दिसणार नाही. 2 आहे, परत तुम्हाला त्या ठिकाणी 2 हा नंबर पुन्हा कधी दिसणार नाही. आता मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट लिहिण्याच्या आपल्याला 2 पद्धती शिकायच्या. किती पद्धती शिकायच्या बेटा? 2 पद्धती आपल्याला सेटच्या आपल्याला शिकायच्या आहेत. आता 2 पद्धती कोणत्या कोणत्या आपल्याला पाहिजेत पहा. पहिली आहे सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड. सेट बिल्डर फॉर्म किंवा त्याला म्हणतात रूल मेथड. आणि त्याच्या पहिला पहा बाळांनो, जी की आता आपण एक्सप्लेन करणार आहोत, ती आहे रोस्टर और लिस्टिंग मेथड. कोणती रे बाळांनो? रोस्टर और लिस्टिंग मेथड आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. अशा 2 मेथड आहेत आणि हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. हा चॅप्टर समजण्याच्या दृष्टिकोनाने सर्वात इझी चॅप्टर आहे. सुरुवातीला वाटते की काय किती अवघड आहे असं वाटतं. 2दा 3दा 4दा ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करता स्वतःहून त्यावेळेस तुम्हाला एकदम इझी वाटेल. खूप म्हणजे खूप सर्वात लोएस्ट आणि सर्वात विचार करण्याच्या दृष्टिकोनाने जर कमी चॅप्टर कोणता असेल तर हा सर्वात कमी चॅप्टर आहे. 1दा 2दा फक्त बघा, माझ्या व्हिडिओमध्ये कळून जाईल तुम्हाला की काय कसं करायचं काय. 2 मेथड आहेत सेटच्या बेटा. पहिली मेथडला म्हणतात रोस्टर मेथड किंवा त्याला काय म्हटलं जातं? लिस्टिंग मेथड म्हणतात. आता रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग मेथड हा जो टॉपिक आहे तुम्हाला परत 11वी 12वीला तुम्हाला आहे सेट. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे शिकायचं आहे. जर सपोज तुम्हाला जर भविष्यामध्ये IIT करायचं असेल या तुम्हाला जनरल सायन्स घ्यायचं असेल तर त्यावेळेस मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. थोडं याच्यापेक्षा थोडं एक्सपांड स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण याचा 10वीशी काही संबंध नाही. 10वीला याच्याबद्दल कोणताही टॉपिक स्टेट बोर्डामध्ये तर आपल्या काही नाही. आता पहा बेटा, ह्या मेथडमध्ये सेट इज डिस्क्राइब्ड बाय लिस्टिंग ऑल इट्स एलिमेंट्स एनक्लोज्ड इन द कर्ली ब्रॅकेट. नीट ऐकून घ्या. का म्हणलं याच्यामध्ये? ह्या मेथडमध्ये बघा, ह्या मेथडमध्ये सेट काय केला जातो? डिस्क्राइब केला जातो. कोणत्या मेथडने? तर ह्या ठिकाणी डिस्क्राइब करत असताना काय करतात? लिस्टिंग करतात. सर्वांची लिस्ट केली जाते. ऑल इट्स एलिमेंट कुणाचे? त्या सेट मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यांची काय केलं जातं? लिस्टिंग केलं जातं. आणि लिस्टिंग कशाच्या आत करतात? कर्ली ब्रॅकेटच्या आत. म्हणजे इनक्लोज केला जातो. म्हणजे कर्ली ब्रॅकेट क्लोज करून त्याच्या आतमध्ये काय केले जातात? मेन्शन केले जातात. पहा, प्रत्येक एलिमेंट हा सेपरेट केला जातो. आत्ताच सांगितलं होतं मी. कशाने सेपरेट करतात? इच अँड एव्हरी एलिमेंट इज सेपरेट बाय कॉमा. हो का बघा, पहिलेच होतं आपला की काय म्हणलं आपण की डिस्क्राइब करतात. काय करतात? लिस्टिंग. काय करतात? एलिमेंट्सला कशाच्या आत क्लोज केलेल्या असतात? कर्ली ब्रॅकेटच्या. आता उदाहरणामध्ये आठवडा आहे. आठवड्यामध्ये किती दिवस आहेत बेटा? 7. सपोज दॅट इथं ट्यूजडे, वेन्सडे, संडे, थर्सडे, मंडे, सॅटरडे, फ्रायडे असं काय करतात? शाब्दिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लिहिलं जातं. ओके. दुसरा बघा बेटा, प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक जो शब्द आहे तो कशाने सेपरेट केला जात आहे? कॉमा देऊन त्या ठिकाणी काय करत आहोत? आपण सेपरेट करत आहोत. इच एलिमेंट इज रिटन ओनली वन्स. एकदा जर एक एलिमेंट लिहिलं, मंडे लिहिलं, तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये मंडे लिहिता येत नाही. समजा आपण ट्यूजडे लिहिलं तर रिपीट आपल्याला ट्यूजडे त्याच्यामध्ये लिहिता येत नाही. पण लिहित असताना एक सर्वात महत्वाची काय अट आहे? हे सर्व आपण काय केलं पाहिजे? वी शुड मेन्शन इट इन द कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटच्या आतच लिहिलं पाहिजे, तरच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात बसेल. प्रत्येक एलिमेंट जो आहे एकदाच लिहिला पाहिजे. एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. द सेट ऑफ डिजिट्स इन द नंबर. समजा तुम्हाला एखादी नंबर दिलेला आहे बेटा. किती नंबर आहे तुम्हाला? 7 7 7 7 सो अँड सो. 1,00,000 वेळेस 7 राहत्या दिली की नाही आपल्याला. पण आपला जो 7 आहे, ज्या वेळेस आपण सेटच्या आपण ह्या फॉर्म मध्ये लिहितो. कोणत्या फॉर्म मध्ये लिहितो? तर ह्या ठिकाणी लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड मध्ये लिहित असतो. किती वेळेस पण 7 असू द्या, पण कर्ली ब्रॅकेट मध्ये किती वेळेस होणार? एकच येणार. रिपीट होईल का? नाही होणार. अजिबात रिपीट होणार नाही. किती वेळेस असू द्या, परत तो रिपीट होणार नाही. द ऑर्डर इन विच द एलिमेंट्स आर लिस्टेड इज नॉट इम्पॉर्टंट. आणि ह्याच्यामध्ये ऑर्डर काय? सिक्वेन्स इट इज नॉट इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये फक्त महत्वाचं काय? सेपरेट केलं पाहिजे. कशाने केलं पाहिजे? कॉमा देऊन केलं पाहिजे. एक नंबर रिपीट होतो का? नाही होत. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट वेदर इट इज इन इन्क्रीजिंग ऑर्डर और डिक्रीजिंग ऑर्डर. इट इज नॉट इम्पॉर्टंट. What is important? It should be written in the curly bracket. It should be separated by the comma. And the letters written in the curly bracket हे काय करतात? रिपीट होत नाहीत. पहा, समजा the set of all the days of a week. आठवड्यातले सर्व जे दिवस आहेत असं तुम्हाला एक्झाम्पल पडला, तर तुम्ही त्याचा सेट कसं लिहिणार? सेट A is a set of
ऑल द डेज इन द वीक. कोणते कोणते डेज येतात? संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, सॅटरडे, फ्रायडे. तुमचं जे काही संडे सारे त्याच्यामध्ये येतात. ट्यूजडे, वेन्सडे, संडे, थर्सडे, मंडे, सॅटरडे, फ्रायडे येतात. त्याच्यामध्ये ऑर्डर महत्वाची आहे का? नाही. मी संडे मंडे म्हटलं तुम्ही कोणत्याही पद्धतीने लिहू शकता. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट इन इट. बट एकदा आल्यानंतर परत त्याला घ्यायचं नाही त्याच्यामध्ये. एव्हरी मेंबर ऑफ द सेट इज कॉल्ड एज एलिमेंट. आणि आपल्याला माहिती आहे वारंवार तोच आलाय की प्रत्येक जो सेटचा मेंबर असतो त्याला एलिमेंट असं म्हटलं जातं. आणि आपण काय करतो त्यांना दाखवत असताना स्मॉल लेटर्सने दाखवतो. कशाने दाखवतो बेटा? या ठिकाणी पहा. वी डिनोट इट बाय द स्मॉल लेटर्स. इफ अ सेट कंटेन्स मेनी बट फायनाइट नंबर्स ऑफ एलिमेंट्स. जर समजा सेटमध्ये अनेक नंबर आहेत पण जे नंबरचे यांची मर्यादा आहे, फायनाइट म्हणजे ठराविक आहेत, त्याच्यावरील त्यांची नंबरची संख्या वाढणार नाही. मग अशा वेळेस काय होतं की देन राईट द फर्स्ट फ्यू एलिमेंट्स विच क्लिअरली इंडिकेट्स द स्ट्रक्चर ऑफ द सेट. मग काय केलं पाहिजे? पहिल्यांदा काही एलिमेंटला आपण लिहिलं पाहिजे जे की क्लिअरली सेटच्या स्ट्रक्चरला दाखवत असतात. आणि प्रत्येक वेळेस आपण काय केलं पाहिजे? कॉमाने सेपरेट केला पाहिजे. आणि एंडिंगला जर समजा मधल्या साईडला खूप मोठा आहे तर डॉट 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 दिलं पाहिजे. आणि अगेन बाय द कॉमा आणि परत डॉट डॉट दिल्यानंतर परत कॉमा दिला पाहिजे. आणि लास्टला जो काही एलिमेंट आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे. समजा उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 99. आता बघा तुम्हाला सेट ऑफ नॅचरल नंबर दिलेला आहे. किती मधला बेटा? 1 ते 99 आत आहे. मग तुम्ही 1 ते 99 एवढं मोठं लिहू शकता वगैरे? नाही लिहायचं. तुम्ही 1 2 3 1 2 3 4 5 6 बस झालं. एवढं बी करू वाटलं तर करा, नाही तर 4 पण दिलं तर बी चालते. पुन्हा कॉमा दिल्यानंतर बेटा असं डॉट 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 द्यायचं. डॉट डॉट दिल्यानंतर परत कॉमा द्यायचं. आणि लास्ट नंबर कोणता तुमचा? 99. आणि क्लोज करत असताना आपण काय केलं पाहिजे त्याला? इट शुड बी इनक्लोज्ड इन द कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मध्ये केलंच पाहिजे तरच तुमचा सेट कंप्लीट होणार आहे. अन्यथा त्या सेटला कोणत्याही प्रकारचं तत्व नाही. इथे एन कावर दिली? एन म्हणजे नॅचरल नंबर. तुला एन घ्यायचा घे, नाही तर झेड घ्यायचा घे, काही फरक नाही आपल्याला. फक्त इथं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे की आपण अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. कारण आपण ऑलरेडी काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की जो काही सेट आहे सेट हा कॅपिटल लेटरने दाखवला जातो. कर्ली ब्रॅकेटच्या आत जे असतात त्यांना एलिमेंट म्हणतात किंवा त्यांना मेंबर म्हटलं जातं. आणि ते काय करतो आपण? स्मॉल लेटरने दाखवत असतो. आणि प्रत्येक जो लेटर आहे तो आपण सेपरेट करतो बाय द कॉमा. आणि एंडिंगला काय करतो आपण? कर्ली ब्रॅकेटच्या आत त्यांना क्लोज करत असतो. हे झालं आपलं काही सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशन आपली झालेली आहे. आता समजा आणखी एक उदाहरण दिलेलं आहे. इफ अ सेट कंटेन्स अन इनफायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स. समजा सेट आहे. सेट म्हणजे काय? ग्रुप ऑफ द एलिमेंट्स ऑफ द ऑब्जेक्ट. त्या सेटमध्ये पहा, त्या सेटमध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. काय बेटा त्याच्यामध्ये? इन्फायनाइट म्हणजे तुम्हाला मोजता येणार नाही तेवढे त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. देन वी राईट अ फ्यू एलिमेंट्स विच क्लिअरली इंडिकेट द स्ट्रक्चर ऑफ द सेट फॉलोड बाय कॉमा अँड फ्यू डॉट. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो? काही एलिमेंट्सला जे की क्लिअरली सेटचा स्ट्रक्चर दाखवू शकतात, इंडिकेट करू शकतात, त्यांना दाखवतो. पहिल्यांदा काय करायचं? काही समजा आता नॅचरल नंबर म्हणलं तुम्हाला, एक ऑल नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 डॉट 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 करायचं. आणि एंडिंगला कर्ली ब्रॅकेटला क्लोज करायचं. का बरोबर सर? तसं लिहिलं तसं का नाही लिहिलं? बेटा इन्फायनाइट नंबर असतात ते मोजायला गेलं तर मोजता येतील का तुला? नॅचरल नंबर नाही येणार. म्हणून आपण त्या ठिकाणी डॉट 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 करू नका. ह्या पद्धतीने जे केले अशा पद्धतीने करू शकतो. ते तुम्हाला एक्झाम्पल दिले बेटा. होल नंबर. होल नंबरची सुरुवात 0 पासून होते. नॅचरल नंबर सुरुवात 1 पासून होते. इंटिजर मध्ये पॉझिटिव्ह नंबर असतात, 0 असतो आणि निगेटिव्ह नंबर असतात. आणि सर्व जे बेटा हे रिअल नंबरचेच आहेत ना. हे सर्व जे आहेत रिअल नंबरचे रॅशनल नंबर मध्ये आहेत. रिअल नंबरचे 2 टाईप पडतात. एक आहे रॅशनल नंबर, दुसरा आहे इरॅशनल नंबर. आणि आता आपण जे पाहतोय रॅशनल नंबर मधलं म्हटलं मी तुम्हाला, रॅशनल नंबरचे परत 3 पडले बेटा. पहिला पडला तुमचा नॅचरल नंबर, दुसरा पडला तुमचा होल नंबर आणि तिसरा तुमचा पडला इंटिजर्स. त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी पहा, जे काही सर्व होल नंबर्स आहेत हे कशाने दाखवलं जातं? होल नंबर बेटा कॅपिटल डब्ल्यू ने दाखवतात. हे आपण मागच्या वर्षी पण पाहिलेलं आहे. आणि होल नंबरची सुरुवात 0 पासून होते. 0 1 2 3 सो अँड सो डॉट 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 कितीही नंबर येऊ शकतात. म्हणून आपण काय केले? डॉट 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 आणि कर्ली ब्रॅकेटला आपण काय केलं? त्या ठिकाणी क्लोज केलेलं आहे. आता दुसरी जे मेथड आहे बाळांनो, त्या मेथडला म्हणतात सेट बिल्डर फॉर्म ऑर रूल मेथड. कोणती मेथड बेटा? सेट बिल्डर फॉर्म ऑर ह्याला म्हणतात रूल मेथड. ह्याला म्हणतात रूल मेथड. आता पहा बाळांनो,
ह्या मेथड मध्ये काय करतात, वी डिस्क्राईब द स्टेप बाय स्टेप. आता ह्या मेथड मध्ये काय करतात, वी डिस्क्राईब द सेट. वी डिस्क्राईब द सेटला डिस्क्राईब करतो. कसे डिस्क्राईब करतो, त्याच्या प्रॉपर्टी सांगून. काय सांगून, बाय स्पेसिफाईंग देअर प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द एलिमेंट ऑफ द सेट युनिकली. जे की काय करत असतात, हे प्रॉपर्टी काय करते, ते जे काही सेट आहे त्या सेटच्या एलिमेंटच्या युनिक प्रॉपर्टीला डिटरमाइन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कोणती मेथड पाहतो पहिल्यांदा ते समजून घ्या. सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड. समजा तुम्हाला एक एक्झाम्पल असा दिलेला आहे, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 ते 25. सर्व प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या तुम्हाला दिलेली आहे, त्याची सुरुवात 1 ते 25 पर्यंत आहे. अशा परिस्थितीमध्ये काय, प्राईम नंबर म्हणजे काय बेटा, त्याला भाग जातो, मूळ संख्येनेच भाग जातो. एक जर 2 जर इव्हेन नंबर सोडला, 2 हा एकमेव इव्हेन नंबर, इव्हेन प्राईम नंबर आहे. 2च्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्राईम नंबर मध्ये इव्हेन नंबर बघायला मिळणार नाही. 2च्या नंतर 3 ला 3 भाग जातो, 5 ला 5 जातो, 7 ला 7 जातो, 11 ला 11 जातो, 13 ला 13, 17 ला 17, 19 ला 19, 23 ला 23 जातो. ह्या ठिकाणी काय म्हटलं, 1 ते 25 मधले प्राईम नंबर मोजता येतात ना, येतात. फायनाईट आहेत ना, आहे. मग काय करता येते बेटा, प्रत्येकाला आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. ए इज अ सेट ऑफ 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. आणि एंडिंगला काय करायचं, कर्ली ब्रॅकेटला आपण क्लोज केलं पाहिजे. एक एक्झाम्पल, याला आपण काय करू शकतो, सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहू शकतो. कोणत्या फॉर्म मध्ये, सेट बिल्डर फॉर्म मध्ये. कसं लिहितात बघा बेटा, बघा त्याला वाचतात कसं बघा, अनेक जणांना वाचायला येत नाही, याच्यामध्ये वाचतात कसं बघा. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, दाखवतो छान पैकी बघा. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स, ह्याला म्हणतात सच दॅट x is a prime number less than 25. नीट बघा. Set A is a set of all x such that x is a prime number less than 25. अशा प्रकारे आपण त्यांना बिल्डर फॉर्म मध्ये लिहू शकतो. आणि त्यांना वाचायचं कसं, सेट A is a set of all x such that x is a prime number less than 25. In this notation the curly bracket stands for sets of. आता ह्या ठिकाणी बघा बेटा, कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये आपल्याला काय दिसतो, वरच्या साईडला अशी व्हर्टिकल कॉलम दिसते, त्याला काय म्हणतात, सच दॅट किंवा याला कॉलम म्हणतात. कॉलम किंवा सच दॅट त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी. ठीक आहे बेटा. मग आता आपल्याला काही गणित घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कुणा पद्धतीने सोडवलं जातं आणि आपण त्या प्रकारे सोडू शकतो. ओके. मग आता हे करण्याच्या पहिला आपण काय करूया, ह्या चॅप्टर मधला जो सर्व भावार्थ आहे तो पहिला भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर आपण पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 अशा आपण प्रॅक्टिस सेट आपण त्या ठिकाणी तयार करू. आता आपण ह्याच्याबद्दल पाहिजे. मग आता आपल्याला काही दुसरे पॉईंट जे शिकायचे आहेत, हे पॉइंट्स आपल्या लक्षात येतील. कंटिन्यू मध्ये घेऊ का, प्रॅक्टिस सेट घेऊ का प्रॅक्टिस सेट घेऊ का पहिला, कोणते करू, सोपं जाईल ना जरा. चला पहा बेटा, आपण आता पाहायचं आपल्याला, राईट द फॉलोइंग सेट्स इन द रोस्टर फॉर्म. आपल्याला खाली काही सेट दिलेले, त्या सेटला आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे, रोस्टर फॉर्म मध्ये लिहायचा आहे. आणि दुसरा सेट ऑफ इव्हेन नंबर्स. आता बाळांनो मला सांगा, पहिला या ठिकाणी पाहू शकता की राईट द फॉलोइंग सेट्स इन द रोस्टर फॉर्म. त्याच्यामधला पहिला कोणता आहे, सेट ऑफ इव्हेन नंबर्स. इव्हेन नंबर 2, 4, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 किती नंबर असू शकतात. तुम्हाला मोजता येतील का, नाही ना. मग सर मोजता येईल खाली का करावं, तू काहीच करून तिकडे बघू शकता. समजा ए आहे, ए बरोबर काय बेटा, 2, 4, 6, 8, 10 डॅश 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 दे आणि बंद करून टाकू दे. का बरं, तुला मोजता येतात का, मोजता येत असेल तर लिहत बसा, पेपर भरून टाक, मला काय देणं घेणं नाही तुझं. तुला कळायचं असेल तर बघितलं. ह्या ठिकाणी काय करायचं, अशा पद्धतीने कव्हर करायचं आणि आपण काय करायचं, मोजायला येत असतील मोज, नाही मोजायचं असेल तर डॉट 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 मार आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून टाक. ह्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. दुसरा काय बेटा, सेट ऑफ इव्हेन प्राईम नंबर फ्रॉम 1 ते 50. आत्ताच मी तुला सांगितलं, इव्हेन प्राईम नंबर एकच असते, 2च असते. किती बी काढला तर किती निघणार आहे बेटा, तुला 2च निघणार आहे. पण याला कसं घ्यायचं, इव्हेन प्राईम नंबर अशा प्रकारे घ्यायचं. कितीच्या बद्दल सांगितलं तुला, 1 ते 50. 1 ते 50 सांगू दे, 5,000 सांगू दे, काही नाही आपल्याला 5 लाख सांगू दे, पण इव्हेन प्राईम नंबर तुला एकच आहे.
किती आहे 2 आहे. हा दुसरा झाला. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर म्हणले जातात. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. निगेटिव्ह इंटिजर आता कोणी इंटिजर म्हणतंय, कोणी इंटिजर म्हणतंय, तुला जे म्हणायचं ते म्हण, तुझ्या जीवाला पटेल त्या पद्धतीने म्हणत जा. आता निगेटिव्ह इंटिजर बेटा बघा, निगेटिव्ह इंटिजर काय असतं? -1, -2, -3 डॅश 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 डॅश. तुला कुठं परत लिहायचं तिथपर्यंत लिह. सर 2च लिहिलं तर मार्क देतील का? 3च लिहिलं का देतील का? तुला 4 लिहि, 10 लिहि, तुझ्या मड्यावर लिहि. तुला काय लिहायचं ते. -1, -2, -3, -4 जे लिहायचं ते लिहून टाक. चल, मग हे झालं आपलं सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह असतात बरं का. पॉझिटिव्ह असतं 0, निगेटिव्ह सर्व इंटिजर असेल. तुला म्हणले काय तर मला सांग, निगेटिव्ह इंटिजर म्हटल्यामुळे लिहिला असतो, त्यातर काहीतरी वेगळं करून ठेवचे. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम सूर. सरगमचे 7 सूर सांगा म्हणले. आता तू 2 लिहू शकतास, इथं तुला एकच दिलंय. भारतीय ह्याच्यानुसार सा रे ग म प ध नी. परत साला जाऊ नको, नाहीतर बुट्टा मार खायची पेपर वाल्याचा. सा रे ग म प ध नी. साकडे येऊ नको, काय यायचं नाही, कारण एक शब्द आपल्याला रिपीट करायचं का नाही करायचं. आणखीन एक काय तुला सायन्स मध्ये दावीला गेलं का इथे बघ. डो रे मी फा सो ला ती. अशा प्रकारे तू लिहू शकतास. तुला सरगमच म्हणले ना, तुला थोडं सांगितलंय. इंडियन आहेत का वेस्टर्न आहेत तुला, त्याच्यामुळे हे पण लिहू शकतास तू. डो रे मी फा सो ला ती. कधी कंटाळा आला तर मन तिला देतो सोपा मी, तुझ्या लक्षात राहील सारं. मग पुढे पहा. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड्स. वर्ड्स मध्ये तुला लिहायचे. हे बघ, 4/3 कुणाच्या मध्ये आहे बाबा? क्यूच्या मध्ये आहे. कुणाच्या मध्ये आहे? क्यूच्या मध्ये आहे. ह्या सिम्बॉलला काय म्हणतात? बिलॉंग्स टू. काय म्हणतात त्याला? बिलॉंग्स टू. काय म्हणतात जातं त्याला? बिलॉंग्स टू आपण त्याला ह्या ठिकाणी म्हणत असतो. आता ह्या ठिकाणी बघ, ह्याला वाचताना कुणा पद्धतीने वाचलं जातं? आता 4/3 आताच म्हटलं, त्या सिम्बॉलला काय म्हणतात म्हणलं रे बाबा तुला मी? बिलॉंग्स टू म्हणतात. काय म्हणतात त्याला? बिलॉंग्स टू असं म्हटलं जातं. मग मला एक सांग, हे बघा असं होतं, पहिला 4/3 होतं आणि हे काय होतं? असं क्यू होतं. ठीक आहे, पहिला कसं वाचायचं आपण? 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू. बिलॉंग्स टू सेट क्यू अशा पद्धतीने त्याला काय केलं जातं? लिहिलं जातं. 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू अशा पद्धतीने लिहितात. आता दुसरं गणित तुला दिलेलं आहे, किंवा दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतास तू. काय लिहिणार तू? 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. आता -2 सांग मला. -2 कसं लिहिशील तू? इथे बिलॉंग्स टू म्हणतात का डज नॉट बिलॉंग टू म्हणतात? डज नॉट बिलॉंग टू. मग ह्याला कसं लिहिणार तू? -2 डज नॉट बिलॉंग टू, डज नॉट बिलॉंग टू n. झालं, एवढं सोपं आहे. ठीक आहे. किंवा -2 इज नॉट अ मेंबर ऑफ n. -2 इज नॉट अन एलिमेंट और मेंबर ऑफ n, सेट n. आता तिसरा तुला दिलेला आहे, ह्याला वाचतात कसं? पहिला ती शिक, बाकीचं पुन्हा शिक. सेट p इज अ सेट ऑफ ऑल p सच दॅट, ह्याला म्हणतात सच दॅट p इज अन ऑड नंबर. p काय आहे? ऑड नंबर आहे. मग बघ या ठिकाणी काय करायचं? या ठिकाणी सोल्युशन. p इज अ सेट ऑफ ऑल p such that p is an odd number. मी तर उत्तर सांगितलं तुला. कसं वाचायचं? सेट p is a set of all p such that p is an odd number. p काय आहे? ऑड नंबर आहे. पुढे पहा बेटा. राईट टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आपल्याला 2 सेट लिहायचे. कोणत्या मेथडने लिहायचे? लिस्टिंग मेथडने आणि रूल मेथडने. आता पहिला बघ, रोस्टर मेथड मध्ये आपल्याला पाहायचं आहे. हे काय बेटा? 1 4 9 16 25. तुला कशाचं दिसलं बेटा? 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36. मग तुला दिले फक्त 5 पर्यंत. मग मला सांग मॅक्सिमम नंबर किती आहे? 5 चा पर्यंत आहे. ठीक आहे. आता तुला काय करायचे आहे? रोस्टर फॉर्म मध्ये तुला लिहायला सांगितलं, तुझ्या मनाने लिहू शकतास. दुसरं एक्झाम्पल लिही. 1 2 3 4 5 चे तुला लिहायचं तर लिही. सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. पुन्हा काय? 2 4 6 8 10 12. सेट ऑफ ऑल इव्हन नंबर्स लेस दॅन 12. मोठ्याकडे कोणता आहे बेटा? 12. 12 पेक्षा कमी. लेस दॅन 25. मग पुढच्या साईडला दुसरं जो आहे सेट बिल्डर फॉर्म. हे असंच नाही, तुझ्या मनाने जे तुला प्रॉब्लेम आला त्या पद्धतीने करू शकतास. सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपल्याला कसं लिहिता येईल बघा. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स
such that x is equal to n square. X is equal to n square. N belongs to natural number or n belongs to n and n is a less than 6 म्हणजे 6 मोठा आहे. समजा इथे n च्या जागी मी 1 ठेवलो. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. त्याच्यावरही आहे का? लास्ट नंबर किती आहे तुझा? 25 आहे. म्हणजे लेस दॅन किती येतं? लेस दॅन 6. 6 काय केले तिथं? कारण 6 चा वर्ग जर घेतलास तू किती येते? 36, जो की ह्याच्यापेक्षा मोठा होईल. म्हणून त्या ठिकाणी काय केलं? सेट A is a set of all natural numbers such that x equal to n square, that is a natural number, n belongs to natural number and n is a less than 6 सांगितले. दुसरा जे दिले तुला हे या ठिकाणी पण B is equal to किंवा set B is a set of all y such that y is equal to 2n. Y is equal to 2n कारण 2 into 1 2, 2 into 4, 2 into 3 6, 2 into 4 8, 2 into 5 10, 2 into 6 12. 12च्या पेक्षा जास्त आहे का? नाही. ह्या ठिकाणी काय म्हणलं? n is a natural number and n is a less than 12. ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी अशा प्रकारे आपण लिहू शकतो किंवा ह्या ठिकाणी इक्वल टू सुद्धा देऊ शकतो कारण 12 पेक्षा कमी कुठं आहे? 12 इक्वल आहे ना. मग 2 into 6 केलं तर त्या ठिकाणी 12 पण लिहू शकतो. म्हणून आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो? लेस दॅन ऑर इक्वल टू 6 इथे करू शकतो. इथं करेक्शन करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी. ठीक आहे. मग पुढे पहा बेटा, का बरं मी त्याच्यामुळे म्हटलं नीट ऐकून घ्या. 12 आहे ना, 2 into 6 जर केला तर 12 होतं. इथं तुला का म्हणलं? इथं लेस दॅन n तर 2 आहे तुला. 12 पेक्षा लेस नाही ना, इक्वल टू 12 आहे. म्हणजे तिथे तू इक्वल करू शकतास. इथं करेक्शन करायला पाहिजे आपण. पुढे बघ बेटा, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द लिस्टिंग मेथड. आता आपल्याला काय करायचं आहे? काही सेट्सला आपल्याला लिस्टिंग मेथडच्या पद्धतीने लिहायचं आहे. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. भारताच्या म्हणजे काय आपले जे वर्ष असतात, ते वर्षातले जे महिने असतात, जे बरं आपण मराठी या आपण म्हणतो भारतीयच्या नुसार, ते महिने आपल्याला विचारलेले आहे. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर कोणते कोणते बघेल बेटा? चित्र, वैशाख म्हणतो आपण त्याला, ज्येष्ठा, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विनी, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष महिना म्हणतो ना. लग्न बिग्न होणार, तुझं लग्न होणं त्या महिन्यात काळजी करू. त्याच्यानंतर माघ आणि फाल्गुन. वाचताना तुला पागलगुण वाटायचं, पागल वगैरे नाही, ते फाल्गुन म्हणतात त्याला, फाल्गुन. चित्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विनी. त्याच्यानंतर काय येतं? कार्तिक. त्याच्यानंतर येतं मार्गशीर्ष, पौष महिना येतं. त्याच्यानंतर मग येतं. त्याच्यानंतर फाल्गुन येतं. हे काय करता येतात? सर्व मंथ आहेत जे की इंडियन सोलार इयर मध्ये असतात. दुसरा प्रश्न आहे तुला कॉम्प्लिमेंट मधलं तुला काय करायचं? लिहायचं आहे. तुला एक सांगितलं तुला परत की एक शब्द रिपीट झाल्यावर तुला लिहायची गरज नाही. सी आहे का? हा चल उचल. ओ आहे का? घे चल. एम आहे का? घे चल. पी आहे का? घे चल. एल आहे का? घेतलास. ई घेतलास का? घेतलास. आता एम तुझा ऑलरेडी आला, परत घेतलास का? नाही घेस. इथं घे, सोडून टाकेला. ह्या एमला इथं काय करायचं? सोडून टाक, कारण डबल आला ना तो तुझा. त्याला कटी कटीलास. पुढे ईला घ्यायचं, एनला घे आणि टीला घेऊन टाक. आणि अशा प्रकारे काय करता येतं? तुला कॉम्प्लिमेंट शब्द असं तुला काय करता येतं? सेट फॉर्म मध्ये तुला लिहिता येतं. आणि पुढचं आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. त्याला आपण म्हणतो ना सेन्सरी ऑर्गन कोणते? 5 असतात. 5 इंद्रिय जसं आपण म्हणतो त्या पद्धतीने एअर, नोज, टंग, स्किन आणि आय. पण एक नीट ऑब्झर्वेशन केलास का? प्रत्येक वेळेस आपण काय करतो रे? कर्ली ब्रॅकेटच्या आत लिहितो. बघत जा. प्रत्येक वेळेस कुठं तू काय करतास माहितीये का? करताना कुठला अर्धा ब्रॅकेट इथलं खुलं ठेवतास आणि इथलं काहीतरी वेगळं मध्ये करत राहतास. प्रत्येक वेळेस सेपरेट करताना कॉमा देत जा आणि इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला क्लोज कर्ली ब्रॅकेट मध्ये क्लोज करत जा. सेन्सरी ऑर्गन 5 असतात. एक असतो एअर असतो, नोज असतो, टंग असतो, स्किन असतो आणि आईज असतो. त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. आता सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 ते 20 मधले प्राईम नंबर कोणते सांग बरं का मला? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे. त्याच्यानंतर 17 येतो, नंतर 19 येतो. एवढ्या सोप्या पद्धतीने तुला लिहायचं आहे. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा प्रकारे तू लिहू शकतोस. नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. जगातले जे काही खंड म्हणतो त्याला आपण कोणते कोणते कॉन्टिनेंट आहेत? तुला 10वीला गेला का अमेरिका खंड शिकायचा तुला?
त्या ठिकाणी सुद्धा तुला बघायचं आहे. हा, जिथून माकडाची उत्क्रांती झाली सायन्सच्या पहिल्या चॅप्टर मध्ये आफ्रिका खंड इथंच आहे बघ. तू जिथून पैदा झालास का ते बी तुला इथूनच तुझी सुरुवात झाली अकॉर्डिंग टू द सायन्स. नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. एशिया खंड जिथं आपण राहतो, जिथं तू राहतास, कल्याण करणारच येणाऱ्या काळामध्ये देशाचा आणि तुझं स्वतःचं देश. हा, एशियामध्ये, आफ्रिकामध्ये, नॉर्थ अमेरिका, वेस्ट इंडिज माहिती आहे का तुला? ते क्रिस गेल वगैरे राहतात बघ, ते सारे तिकडे ते काळ्या काळ्या तोंडाचे. हा, तुला तिकडे पाठवायचा आमचा प्लॅन होता, पण काय करावं, तिकीट मिळणार गेलं म्हणून तुला सोडलं इथं. एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. 1 2 3 4 5 6 7 खंड आहेत. तुझं जनरल नॉलेज वाढलं इथं. कोणते कोणते खंड सांग बरं का? एशिया खंड, आफ्रिका खंड, नॉर्थ अमेरिका खंड येतं, साऊथ अमेरिका येतं, युरोप येतं, अंटार्क्टिका येतं आणि ऑस्ट्रेलिया खंड येतं. त्या ठिकाणी हे कॉन्टिनेंट आहेत जे की जगामध्ये अशा प्रकारे कर्ली ब्रॅकेटच्या आधी. ई नाही, तुला काय घ्यायचे घे बरं का. असं नाही की सर इथे ई दिली म्हणजे ई घेऊ का. तुला झेड घ्यायचे का झेड घे, तुला अजून काय दुसरं आवडते तर ते घे, एक्स घ्यायचे का एक्स घे, काही देणे घेणे आपल्याला. फक्त कॅपिटल मध्ये लिहिलं तर बारकं लिहिशील, काहीतरी वेगळं करशील. नाहीतर एक्स काहीतरी आठवायचं तुला लिहून टाकून देतील पेपरामध्ये काहीतरी, आणि मंत्री मास्तर शिकेल तर ते बघून लिहून म्हणजे. बघा, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथडच्या पद्धतीने तुला लिहायचं. रूल मेथड म्हणजे तुला बघ, पहिला काय बेटा, 1 4 9 16 25 36 49 64 81 100. 1 चा वर्ग 1 2 चा 4 3 चा 9 4 चा 16 5 चा 25 6 चा 36 7 चा 49 8 चा 64 9 चा 81 10 चा 100 आहे. 100 पेक्षा मोठा आहे का रे बाबा? नाही. मग काय करता येईल तुला बेटा? पण लिहिताना कसं लिहायचं तू बघ, इकडे नीट बघ, लक्ष दे जरा. समज सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स, आता तू एक्स तरी ऑलरेडी लिहिला, त्याला काय करायचं, इक्वल टू एन स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. आणि एन म्हणजे तुझा काय रे बाबा? नॅचरल नंबर आहे. आणि एन हे इक्वल टू ऑर लेस दॅन किती आहे? 10. आता ते वरच्या मध्ये म्हणलं ना तुला, करेक्शन किती आलं का? 100 पेक्षा जास्त राहिलं असेल तर लेस दॅन केला असता. समज 102 100 काही असेल, 180 असेल, किंवा पुढे 121 आलं तुझं समज. कारण 11चं किती असतं? 121 असतं. त्याला कसं लिहिलं असतो बेटा? ए बघ, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन म्हणजे नॅचरल नंबर आहे, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, आणि एन हा इक्वल टू ऑर लेस दॅन 10. म्हणून याला काय करतात, अशा प्रकारे लिहिलं जातं. इथं काही जणांना गडबड होते, गडबड व्हायचं नाही. हे काय एन स्क्वेअर आहे, एक म्हणजे 1 चा वर्ग 2 चा वर्ग 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा 4 चा 5 चा 6 चा 7 चा 8 चा 9. आणि एन म्हणजे काय? नॅचरल नंबर आहे. किती पेक्षा कमी आहे किंवा इक्वल आहे? 10 पेक्षा इक्वल किंवा कमी आहे. त्या प्रकारे लिहिता येतं. आणि दुसऱ्या खालच्या साईडला काय दिली तुला गणित? बी बरोबर 6 12 18 24. कितीच्या पट्टीत आहे रे तुला? 6च्या पट्टीत दिसते का नाही सांग बरं का? ठेव इकडे बघ बरं का. 6 गुणिले 1 आहे, 6 गुणिले 2 आहे, 6 गुणिले 3 आहे, 6 गुणिले 4 आहे. म्हणजे समज ह्याला समज आपण काय केलं, कन्सिडर केलं 6. 6 इंटू काय रे बेटा? एन आहे. एकदा 1 घेतलास, एकदा 2 घेतलास, एकदा 3 घेतलास, एकदा 4 घेतलास, एकदा 5 घेतलास, 6 घेतलास, 7 घेतला, 7 6 36 6 7 42 48. मला सांग किती इक्वल टू किती आहे बेटा? 8. 8 पेक्षा मोठा आहे का? नाही. इट इज एन म्हणजे तुझा जो नंबर आहे एन इज अ लेस दॅन 8 ऑर इक्वल टू 8. लेस दॅन, इकडे थोबाड केलं म्हणजे 8 मोठा आहे. घोळ करू नको, थोबाड कोणाकडे? 8 वाल्याकडे आहे. म्हणजे 8 मोठा आहे, 8 पेक्षा हा छोटा आहे. किंवा 8 आणि एन कशा एकमेकाच्या इक्वल त्या ठिकाणी तुला दिसतात. मग ह्या ठिकाणी बघ कसं लिहिणार तू लिहिताना बेटा? बी इज सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय ही एक्स लिहि, मला काय अडचण नाही. वाय इज इक्वल टू 6n आणि 1 n ची किंमत काय? n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. तिसरा काय दिलं तुला? स्माइल वर्ड दिले तुला. बघ इथं खालच्या साईडला स्माइल, SMILE. आता काय लिहिणार? सेट C इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट x इज अ लेटर ऑफ द वर्ड, इंग्लिश वर्ड लिहायचं. एक्स्ट्रा ऍड करायचं ना तुला, इंग्लिश वर्ड स्माइल करून टाकून दे. तर त्याच्यातला कॉमा कट कर. चल पुढचा बघ, संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे फ्रायडे सॅटरडे. काहीतरी आठवलं का आता तुला मागेला जरा? वीक आहे, वीक मधले डेज आहेत, 7 days ऑफ द वीक. मग कसं लिहिणार? सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. मग या ठिकाणी काय करणार? सेट ए ह्याला ए घे, इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ डे इन अ वीक. किंवा त्याच्यामध्ये ऍड करू शकतास 7 days इन अ वीक.
तर डे दिले तर डेज कर, 7 days इन वीक सुद्धा त्या ठिकाणी तू करू शकतास. आता तुला पुढचा आहे इट किंवा AET. तुला काहीतरी दिसतंय का? तुला काय आठवते का? तुला 2 शब्द इंग्लिशचे मिळतात. एक मिळतो इट मिळतो, दुसरा मिळतो टी EAT, दुसरा मिळतो TEA. पहिला कसं लिहितास तू? सेट एक्स इज अ सेट ऑफ. आता इथं तुला काय दिलंय? एक्स दिले म्हणून इथे एक्स घेतलास. समज इथे डी दिले म्हणून डी दिलास. जर डी देण्या गेलं वाय दिलं तर तू काय घेणारस? वाय घेणारस. ठीक आहे. इथं सी दिले म्हणून खालच्या साईडला सी घेतलास. जे दिले त्या पद्धतीने घ्यायला शिक. आता समज ह्याला काय देणार बेटा? आता तुला काय म्हणलं या ठिकाणी? आता डी तुला दिलेला आहे बेटा. ह्याचं सोल्युशन आपण काढलं. कशाचा? संडे, मंडे, ट्युजडे, वेडनेसडे, फ्रायडे, सॅटर्डेचा काढलं. सेट ऑफ ऑल वाय सच दॅट इज अ डे इन अ वीक. आता ह्याचं कसं काढणार? तुझ्या मनानं सांग मला. सेट वाय इज अ सेट ऑफ set x is a set of all y such that y is a letter of the English word it किंवा y is the letter of English word t. अशा प्रकारे तू काय करू शकतास? चेंज करू शकतास. आणि अशा प्रकारे तू हा प्रॉब्लेम सेट पूर्णपणे चांगल्या प्रकारे कव्हर करू शकतास. आणि ह्या चॅप्टर मध्ये तुला आणखीन एवढं काही शिकण्यासारखं आहे. खूप म्हणजे खूप चांगले चांगले टॉपिक तुला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. आणि याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो तुला. एक लिसन दिले. आता लिसनला कसं लिहिले बरोबर का? LISTEN. आता उदाहरणामध्ये सेट A इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. लिहिताना कसं लिहिणार तू? LISTEN. प्रत्येक वेळेस कॉमा देऊन त्यांना काय केलं तू? सेपरेट त्या ठिकाणी आपण काय केलो? सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलो. आणि अशा प्रकारे तू काय करू शकतास? हा तुझा जो प्रॅक्टिस सेट आहे 1.1 हा तू कंप्लीट करू शकतास. आणि 1.1 च्या नंतर आपल्याला जो पुढचा प्रॅक्टिस सेट आहे, पुढचा प्रॅक्टिस सेट आपला आहे 1.2. आणि 1.2 शिकण्याच्या पहिला आपल्याला टाइप्स ऑफ सेट आपल्याला पाहायचा आहे. फायनाइट सेट्स काय असतात, इनफायनाइट सेट्स काय असतात, सिंगलटन सेट काय असतो, त्याला कोणत्या ह्याच्याने मेन्शन केलं जातं, एम्प्टी सेट काय असतो, आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.